राज्यामध्ये जे काही प्रकार घडत आहेत त्याचं खापर मनसे आणि उबाटावर फोडून भाजपच्या नेत्यांना मोकळं होता येणार नाहीये. सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी जबाबदारी त्यांच्याकडे आहे. राज्यामध्ये भाजपचा मुख्यमंत्री आहे आणि भाजपचा मुख्यमंत्रीच राज्याचा गृहमंत्री आहे. जेव्हा ही झुंडशाही सुरू होती तेव्हा जर भाजपच्या सरकारने झुंडशाही करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली असती, त्यांना व्यवस्थित ठोकलं असतं, त्यांना 15-20 दिवस तुरुंगामध्ये जर डांबलं असतं, तर कदाचित अर्णव खैरेचा बळी गेला नसता. कदाचित अर्णव खैरेला मारहाण करण्याची हिंमत कुणी केली नसती. परंतु भाजपचे नेते एकमेकांना पुष्पगुच्छ देण्यामध्ये इतके मशगूल होते की या किरकोळ घटनांकडे त्यांचं लक्षच गेलं नाही. आणि हे जे भाजपचं अपयश आहे ते लपवण्यासाठी शिवतीर्थावर आजच्या आंदोलनाचा तमाशा झालेला आहे. सद्बुद्धी दे म्हणे उबाठा आणि मनसेच्या कार्यकर्त्यांना सद्बुद्धी दे, कारण त्यांनी या राज्यामध्ये भाषेचा विकार निर्माण केलेला आहे. बरं, ते विकार निर्माण करत होते, तुम्ही काय करत होतात? तुम्ही हाताची घडी आणि तोंडावर बोट ठेवून चिडीचूप बसलेले होतात महात्मा गांधींच्या माकडांसारखे. शिवतीर्थावर आंदोलन करण्यापेक्षा तिथून 4 पावलावर राज ठाकरेंचं घर होतं. भाजपच्या कार्यकर्त्यांनी तिथे जाऊन आंदोलनाचे तमाशे केले असते तरी सुद्धा मी समजू शकलो असतो. परंतु ती हिंमत सुद्धा भाजपच्या नेत्यांना दाखवता आली नाही. त्यांना फक्त लोकांना मूर्खात काढायचं होतं, त्यांना फक्त आपलं अपयश झाकायचं होतं, त्यांना सुद्धा दाखवून द्यायचं होतं की आम्ही सुद्धा काहीतरी करतोय, आम्हाला सुद्धा अर्णव खैरे याच्या मृत्यूबद्दल कळवळा आहे. तुम्हाला जर कळवळा असता तर याच्यापूर्वीच तुम्ही काहीतरी केलं असतं. तुम्हाला जर कळवळा असता तर अर्णव खैरेचा मृत्यू झालाच नसता. जितेंद्र आव्हाड यांच्या गळ्यात गळे घालून भाजपच्या नेत्यांनी सिद्ध केलेलं आहे की सेटिंग हा काही काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या मक्तीदारीचा प्रांत नाहीये. आम्ही सुद्धा सेटिंग करू शकतो आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसपेक्षा जास्त चांगली सेटिंग करू शकतो. आमची कातडी सुद्धा वेळप्रसंगी गेंड्यासारखी होऊ शकते. आम्ही सुद्धा निलाद्री होऊ शकतो, आम्ही सुद्धा नागडे होऊ शकतो.